राकेश कांबले, आपल्याकडून पहिले आपल्या संघाकडून पहिले षटक खेळून येतोय राकेश कांबले. राकेश कांबले याचा पहिला चेंडू सिद्धार्थ याला. या सामन्याचे दोन नावाजलेले पंच, मेन अंपायर शेखर, लेग अंपायर अमोल. राकेशचा पहिला चेंडू सिद्धार्थ याला. चांगला चटवलेला चेंडू, एक धावा पूर्ण करताय. या एक धावेनं सिद्धार्थ आपला खाता उघडला, आपल्या संघाचा खाता उघडला. या एक धावेने संघाची धाव संख्या होते ती एक धाव. राकेशचा पुढचा चेंडू अमोल कांबले. राकेशचा पुढचा चेंडू अमोल याला. या सॉरी, राकेशचा पुढचा चेंडू गणेश याला. चांगला चेंडू, चांगला चेंडू राकेश यांच्याकडून, चांगला चेंडू. बॅट्समॅन बीट होतोय तिथं आणि अशाच प्रकारे राकेश आपल्या बॉलिंग मार्कवर. राकेशचा पुढचा चेंडू गणेश याला. संघाची धाव संख्या आहे ती एक धाव. राकेशचा पुढचा चेंडू गणेश याला. फुलटॉस चेंडू, त्याचा पूर्ण फायदा उठवला. पंचांचा कडून नो बॉलचा इशारा. पंचांचा करून नो बॉलचा इशारा आणि फ्री हिट. या तीन धाव्यानं संघाची धाव संख्या होते ती 4 धावा. राकेशचा पुढचा चेंडू गणेश याला. चांगला शॉट, एक धाव पूर्ण करतोय. या एक धावेनं संघाची धाव संख्या होते ती 5 धावा. सर्व बॅट्समनना आनंदाची वार्ता. सलग 3 चौकार जो फलंदाज मारेल त्यांच्यासाठी संतोषजी गमरे यांच्याकडून 1000 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. पंचांचा करून व्हाईट बॉलचा इशारा. या अतिरिक्त एक धावेमुळे संघाची धाव संख्या होती ती 6 धावा. राकेशचा पुढचा चेंडू सिद्धार्थ याला. सिद्धांत याला. राकेशचा पुढचा चेंडू सिद्धांत याला. फुल टॉस बॉल. बघूया पंच काय निर्णय देत आहेत तो. तुषार कांबळे पहिल्यांमध्ये यायचंय. अतिरिक्त 5 धावे मुले संघाची धाव संख्या होती ती 11 धावा. या 5 धाव्याने संघाची धाव संख्या होती ती 11 धावा. राकेशचा पुढचा चेंडू सिद्धांत याला. चांगला चटवलेला चेंडू, एक धाव पूर्ण करतो. या एक धावेने संघाची धाव संख्या होते ती 12 धावा. पहिल्या षटकातला हा खेळ चालू. राकेशचा पुढचा चेंडू गणेश याला. चांगला चटवलेला चेंडू, पुढनं येऊनशी मारलेला चेंडू आणि हा चौकार. या चौकारानं गणेशच्या बॅटने निघालेला हा पहिला चौकार. या चौकारानं संघाची धाव संख्या होते ती 16 धावा. सलग जे 3 चौकार जो बॅट्समन मारेल त्याच्यासाठी संतोष गमरे यांच्याकडून 1001 रुपयाचं पारितोषिक. एक षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धाव संख्या होती ती 16 धावा. 3 बाद 16 धावा एक षटकाच्या समाप्तीनंतर. अतिशय महागडं असं हे षटक पडलेलं आहे. राकेश हा उत्कृष्ट असा फलंदाज आहे. राजाभाऊ स्टेडियमवर
च्या पहिल्या पर्वामध्ये यांचे सर्व यांच्या वतीने बॉलरचं नाव सांगायचं आहे. चौकार. रोहित भालेकर, आणि तिथं जीवनदान भेटलंय. कॅच सुटलेली आहे. या एक धावेनं संघाची धावसंख्या होती ती 17 धावा. रोहित भालेकर याचा पुढचा चेंडू गणेश याला. रोहित भालेकर चा पुढचा चेंडू गणेश याला. संघाची धावसंख्या होती ती 17 धावा. बिनबाद 17 धावा. दुसऱ्या षटकातला हा खेळ चालू. चांगला चटवलेला चेंडू. एक धाव पूर्ण होते. दुसऱ्या धावसाठी जात आहे. दुसरी धाव ही पूर्ण. या दोन धाव्यानं संघाची धावसंख्या होती ती 19 धावा. बिनबाद 19 धावा. दुसऱ्या षटकातला हा खेळ चालू. रोहित भालेकर याचा पुढचा चेंडू गणेश याला. हलक्या हातानं खेळलेला हा चेंडू आणि एक धाव पूर्ण होते. या एक धावेनं संघाची धावसंख्या होते ती 20 धावा. बिनबाद 20 धावा. दुसऱ्या षटकातला हा खेळ चालू. काहीतरी दुखापत झालेली आहे तिथं फलंदाजाला. या स्पर्धेला सुरुवात होतात. जो पहिला ओव्हर घेऊन आला होता राकेश, अतिशय मागडा असा ओव्हर पाताडे चॅलेंजर साठी आणि सुंदर असा ओव्हर श्रावस्तीसाठी. प्रशांत पाताडे यांच्या वतीने रोहित भालेकर याचा पुढचा चेंडू सिद्धांत याला. चांगला चटवलेला चेंडू. संख्या होते ती 24 धावा. सिद्धांची जागा घेण्यासाठी आलाय तो सुमित कांबळे. संघाची धावसंख्या होते ती 24 धावा. एक गडी बाद. दुसऱ्या षटकातला हा खेळ चालू. रोहित याचा पुढचा चेंडू सुमित याला. सावकारांची हॅट्रिक करणारा हा संतोष गमरे यांच्याकडून रोख रक्कम 1001 रुपयाचं पारितोषिक. रोहित याचा पुढचा चेंडू सुमित कांबळे याला. 24 धावा. एक गडी बाद. दुसऱ्या षटकातला हा खेळ चालू.
फुलटॉस बॉल, त्याचा पूर्ण फायदा उठवलेला आहे. एक धाव पूर्ण होते. दुसऱ्या धावसाठी जात आहे. दुसरी धाव पूर्ण. अच्छी रनिंग बिटवीन द विकेट्स. या 2 धाव्यानं संघाची धाव संख्या होते ती 26 धावा. दोन षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धाव संख्या होते ती 26 धावा. एक गडी बाद 26 धावा. दोन षटकाच्या समाप्तीनंतर सर्व संघाच्या व्यवस्थापकांना विनंती आहे की प्रत्येक पवेलियन मध्ये आपापला पाण्याचा जार घेऊन जायचंय. आपापला पाण्याचा जार या पवेलियन मधून घेऊन जायचंय. 20 मिनिटाचा टाइम दिलेला जातो. ते आता 10 मिनिटं झालेली आहेत. 10 मिनिटात बॉलरचं नाव सांगायचं आहे. प्रत्येक 26 संघाच्या व्यवस्थापकाने या ठिकाणी पाण्याचा जार घेऊन जायचंय. व थोड्याच वेळात या ठिकाणी नाश्त्याची सुद्धा सोय केलेली आहे, तरी आपल्याकडून आपण त्या ठिकाणी येऊन घेऊन जायचंय. तिसरा षटक घेऊन खेळतोय तुषार पडवल याचा पहिला चेंडू. गणेश याला. तुषार पडवलचा पहिला चेंडू गणेश याला. चांगला चेंडू ऑफ साइडच्या दिशेनं गणेशला चटवायचा होता, पण चांगला चेंडू तिथं. तुषार पडवलचा पुढचा चेंडू गणेश याला. परत चांगला चेंडू. विकेट टू विकेट बॉलिंग चेंडू. फलंदाजाला रूम नाही देतो असा चेंडू. धाव संख्या स्थिरावलेली आहे. 26 धावा. एक गडी बाद. तिसऱ्या षटकातला हा खेळ चालू. तुषार पडवल याचा पुढचा चेंडू गणेश याला. पंचांचा करून व्हाईट बॉलचा इशारा. या अतिरिक्त एक धावेमुळे संघाची धाव संख्या होते ती 27 धावा. एक गडी बाद 27 धावा. तुषार पडवल ह्याचा पुढचा चेंडू गणेश याला. तुषार पडवल चा पुढचा चेंडू गणेश याला. चांगला शॉट मारलेला आहे. एक धाव पूर्ण होते आणि गणेशच्या बॅट निघून निघालेला हा दुसरा चौकार. या चौकारानं संघाची धाव संख्या होते ती 31 धावा. 31 फॉर लॉस ऑफ 1 विकेट. थर्ड ओव्हर इन प्रोग्रेस. तिसऱ्या षटकातल्या हा खेळ चालू. गणेशच्या बॅट निघून निघालेला हा दणदणीत दुसरा चौकार. या चौकारानं संघाची धाव संख्या होती ती 31 धावा. एक गडी बाद. रोहित कंस्ट्रक्शनचे सर्वेसर्वा रोहित परत चांगला चेंडू. 3 षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धाव संख्या होते ती 35 धावा. एक गडी बाद. 3 षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धाव संख्या होते ती 35 धावा. एक गडी बाद. टाइम झालेला आहे
5 मिनिटं राहिलेली आहेत. चारही फ्रेश बॉलर असणार आहेत. बॉलरचं नाव सांगायचं आहे. बॅट्समॅन चॉईस. 4 ओव्हरच्या आतमध्ये पॉवर प्ले घ्यायचा आहे. पंच जरा खेळ थांबवायचा आहे. 4 ओव्हर फ्रेश आहेत. ओके ओके. बॉलरचं नाव सांगायचं आहे. रोहित भालेकर. आपल्याकडून दुसरा आणि आपल्या संघाकडून चौथं षटक घेऊन शिवतोय रोहित भालेकर. रोहित याचा पहिला चेंडू. सुमित याला. रोहितचा पहिला चेंडू सुमित याला. संघाची धावसंख्या आहे ती 35 धावा, 1 गडी बाद. आणि बॅटिंग पॉवर प्ले घेतलेला आहे. रोहितचा पहिला चेंडू सुमित याला. फुल टॉस बॉल. त्याचा पूर्ण फायदा उठवलेला आहे. 1 धाव पूर्ण करतोय. दुसऱ्या धावासाठी जातोय. दुसरी धाव ही पूर्ण. या 2 धाव्यानं संघाची धावसंख्या होते ती या 2 धाव्यानं संघाची धावसंख्या होती ती 37 धावा, 1 गडी बाद. रोहितचा पुढचा चेंडू सुमित याला. चांगला चटवलेला चेंडू. चेंडू जातोय सीमा रेषा पार. 4 धावा. या 4 धाव्यानं संघाची धावसंख्या होते ती 41 धावा. रोहितचा पुढचा चेंडू सुमित याला. चांगला चेंडू. फुल टॉस बॉल. त्याचा पूर्ण फायदा उठवलेला आहे आणि चेंडू जातोय सीमा रेषा पार. सुमितच्या बॅट मधून निघालेला दणदणीत दुसरा चौकार. या चौकारानं संघाची धावसंख्या होते ती शेवटचे 1.5 मिनिटं राहिलेले आहेत. पंचेचाळीस धावा झालेल्या आहेत. 1 गडी बाद झालेला आहे. चांगला चेंडू. चांगला चेंडू. रोहित यांच्याकडून चांगली गोलंदाजी आपल्या संघासाठी करतायत ते रोहित. विकेट टू विकेट बॉलिंग करतायत तिथं. रोहितचा पुढचा चेंडू. रोहितचा पुढचा चेंडू सुमित याला. रिव्हर्स स्वीप मारण्याची कोशिश.
आणि खराब थ्रो. खेळ म्हणजेच क्रिकेट. संघाला एक विनंती आहे. नो पंचांच्याकडून नो बॉलचा इशारा. या अतिरिक्त धावामुळे संघाची धावसंख्या होते ती 49 धावा. पंच अमोल कांबळेंचा नो बॉलचा इशारा आणि फिट. सॉरी 48 धावा, 48 धावा. सर्व संघाला विनंती आहे. स्टेजच्या उजव्या साईडला नाश्त्याची व्यवस्था करण्यात आलेली आहे. या एक धावेनं एक धाव पूर्ण केला नाही. दुसऱ्या धावेसाठी जातोय, दुसरी धाव पूर्ण. या 2 धावेनं संघाची धावसंख्या होते ती 50 धावा आणि टाइम आउट झालेला आहे. पन्नास धावा, एक गडी बाद, 50 धावा. 4 षटकांच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या होती ती 50 धावा, एक गडी बाद. टाइम आउट झालेला आहे. एक प्लेयर मला वाटतं काय आता आतमध्ये येईल. एक प्लेयर आतमध्ये येईल. टाइम आउट झालेला आहे. 4 षटकांच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या होती ती 50 धावा, एक गडी बाद, 50 धावा. पहिला धक्का बसलेला आहे तो सिद्धांत ह्याच्या रूपात. आपल्याकडून पहिल्यानं आपल्या संघाकडून शेवटचं षटक घेऊ शकतोय अक्षय गीते. आपल्याकडून पहिल्या आपल्या संघाकडून शेवटचं षटक अक्षय गीते ह्याचा पहिला चेंडू. गणेश बोले हे चांगली फलंदाजी करतायत. ते 18 धावांवर खेळत आहेत. अक्षय गीते याचा पहिला चेंडू गणेश याला. 13 चेंडू मध्ये 18 धावांवर खेळतायत गणेश. हे 13 चेंडू मध्ये 18 धावांवर खेळतायत. अक्षय गीते याचा पहिला चेंडू गणेश याला. अक्षय गीते ह्याचा पहिला चेंडू गणेश याला. अक्षय गीतेचा पहिला चेंडू गणेश याला. संघाची धावसंख्या होते ती 50 धावा, एक गडी बाद. चांगला चटवलेला चेंडू या एक धावेनं. संघाची धावसंख्या होती ती 51 धावा, एक गडी बाद, 51 धावा. एक गडी बाद, 51 धावा. आंबेडखुर्द 51 लिंक या एक लिंकच्या गडी बाद. व्यवस्थापकांनी चहा नाश्त्याची सोय केलेली आहे. पवेलियनच्या डाव्या साईडला आपण नाश्त्याची व्यवस्था केलेली आहे. तरी ते ज्यांना नाश्ता करायचा त्यांनी ते करून घ्यायचा. चहा नाश्ता आहे. पंच शेखर धावा दोषित करायचे आता कितीचे आहेत ते. नो बॉल होता. अमोल नो बॉल सहित धावा किती त्या सांगा. ओके ओके. या 2 धाव्यानं संघ. ओके ओके. चांगला चटवलेला चेंडू गणेशच्या बॅट मधून. चांगला चटवलेला चेंडू. 6 धावा आणि या 6 धाव्यानं संघाची धावसंख्या होते ती. या 6 धाव्यानं संघाची धावसंख्या होते ती 58.
व्यक्तीत 10 चेंडूंवर 22 रनांचा योगदान देत सुंदर असा षटकार मारलेला होता सुमितने. परत एकदा प्रयत्न सुमितचा, पण तो हुकलेला. आणि हा सुंदर असा चौकार सुमितच्या बॅट मधून निघालेला. चार धावेला चौकार. 4 धावेनं संघाची धाव सलग 2 झाले ना. षटकार नाही इनकुल त्याच्यात, फक्त चौकारच. सुंदर अशी फलंदाजी या ठिकाणी पाहताना प्रीमियम लीगच्या तिसऱ्या पर्वात श्रावस्तीला एक सिद्धांच्या रूपात एक झटका बसला होता. त्यानंतर सुमितने आपली खंबीरपणे बाजू सावरत आपल्या संघासाठी सुंदर असं योगदान आणि पुन्हा एकदा उंच असा आवडलेला षटकार मारण्याचा प्रयत्न, पण सुमितला 2 धावांवर समाधान मानावं लागते. अमोल ह्याच्या अगोदरच्या बॉलला काय होतं? चौकार होतं की षटकार होतं? चौकार चौकार. चौकार चौकार होता सांगितलं मी. पुन्हा एकदा सुमित तयार. पुन्हा एकदा त्याच पद्धतीनं षटकार मारण्याच्या प्रयत्नात, पण हा बॉल निर्धाव असा झालेला आहे. की 64 68 झालं 68. त्याला द्यायचंय. अशाच प्रकारे 5 षटकामध्ये संघाने आपले धावसंख्या केलेली आहे ते 70 धावा आणि 71 धावांचं आव्हान दिलाय. सुंदर अशी फलंदाजी करताना सुमित श्रावस्तीनं या आपल्या निर्धारित 5 षटकामध्ये 70 धावा घेतलेल्या आहेत व पाताडे ऑरेंज यांना 71 धावाची टार्गेट दिलेलं आहे. आंबेड खुर्द प्रीमियर तर सत्यात साकारणारा खेळ होणारा सामना अनन्य वॉरियर्स वर्सेस हॅलो आंबेड खुर्द प्रीमियम लीग पर्व तिसरे. या पर्वासाठी जबाबदार अशी उत्कृष्ट अशी आमची व्यवस्थापक कमिटी आहे. त्यांनी आपल्यासाठी नाश्ता व चहाची व्यवस्था केलेली आहे. या
पर्वासाठी व्यवस्थापक म्हणून अध्यक्ष आदरणीय चंद्रकांत पंचे, यानंतर जो सामना होणार आहे त्याचा टॉस करण्यासाठी आमच्या गावचे गावकर विश्वनाथ बोले यांना मी विनंती करतो की ते टॉस करून घ्यायचं आहे. ही उत्कृष्ट अशी कमिटी आहे. अध्यक्ष आदरणीय चंद्रकांत पंचे, उपाध्यक्ष अंकुश बोले, प्रवीण कांबळे, सचिव दम्मेश कांबळे, राकेश कांबळे, खजिनदार संदीप गडशी, दिलीप गडशी, चंद्रकांत दाडवे, सल्लागार शंकर बोले, प्रशांत पाताडे, अनिल बोले, रुपेश कांबळे, सदस्य सीताराम पंचे, विनोद चिले, निलेश हेमंत, अशोकजी बोले, युसुफ सय्यद, सुरेश बोले यांच्या आधिपत्याखाली या उत्कृष्ट असा प्रीमियम लीगचा सामना केलवण्यात येत आहे. या प्रीमियम लीगसाठी स्पॉन्सरशिप म्हणून आमच्या गावचे युसुफ सय्यद यांच्याकडून प्रथम क्रमांकाचं पारितोषिक व चषक, तसेच IPL साठी देणगी म्हणून रोख रक्कम 25,000 आदरणीय दिवंगत मुरादभाई आंबेडकर यांच्या स्मरणार्थ, त्याचप्रमाणे चंद्रकांत सोमा दाडवे द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक व चषक व रोख रक्कम रुपये 13,000 दिवंगत नारायण सोमा दाडवे यांच्या स्मरणार्थ आदरणीय शंकर पांडुरंग बोले यांच्याकडून तृतीय क्रमांकाचं पारितोषिक व चषक व रोख रक्कम 10,000 रुपये, त्याचप्रमाणे चंद्रकांतजी पंचे यांच्याकडून रोख रक्कम 15,000 रुपये, त्याचप्रमाणे मंदार वारोशे यांच्याकडून मालिकावीरासाठी उत्कृष्ट अशी चषक, आदरणीय तानाजी दोरकडे यांच्याकडून उत्कृष्ट गोलंदाजासाठी पारितोषिक व चषक, त्याचप्रमाणे राजेंद्र बोले यांच्याकडून उत्कृष्ट फलंदाजासाठी पारितोषिक व चषक, दीपाली वारोशे यांच्याकडून क्षेत्ररक्षणासाठी पारितोषिक व चषक, कुमारी सायली मनोहर कांबळे यांच्याकडून सामनावीरासाठी पारितोषिक, सर्व लीगच्या सर्व मॅचसाठी सामनावीरासाठी पारितोषिक व चषक, आदरणीय विलास फडे यांच्याकडून सुंदर असा जो षटकार मारला जाईल त्यासाठी पारितोषिक व चषक, आदरणीय विश्वनाथजी बोळे यांच्याकडून IPL साठी लागणारे सर्व बॉल व स्टंप, आदरणीय प्रदीपजी बोळे यांच्याकडून IPL साठी पाण्याची व्यवस्था, आदरणीय विनोदजी चिले यांच्याकडून रोख रक्कम 3,000 रुपये, आदरणीय सीतारामजी पंचे यांच्याकडून रोख रक्कम 2,000 रुपये. आंबड खुर्द प्रीमियम लीग मंडळ या सर्व स्पॉन्सरांचे आभारी आहे. धन्यवाद. लवकरात लवकर सामन्याला सुरुवात करायची. आमच्या कसबा हायस्कूलचे आमचे गुरुवर्य आदरणीय शेख सर या ठिकाणी आलेले आहेत. मी शेख सरांना पवेलियन मध्ये येण्याची विनंती करतोय. त्याचप्रमाणे आमच्या मंडळाचे उपाध्यक्ष प्रवीणजी कांबळे यांना विनंती करतोय आदरणीय शेख सरांचं स्वागत करायचं आहे. प्रवीणजी कांबळे यांना विनंती करतोय त्यांनी सरांचं स्वागत करायचंय. आंबेडखुर्द प्रीमियम लीग 2026 पर्व 3. सरांना मी विनंती करतोय सर वरती यायचंय.
71 धावांचं आव्हान आहे. 70 धावा मारलेल्या आहेत. 71 धावांचं आव्हान आहे. पाताडे वॉरियर्ससाठी 71 धावांचं आव्हान असं सावस्तीने ठेवले. त्या आव्हानाला वॉरियर्सचा संघ कसा सामोरं जातो पाहायचंय. सावस्तीकडून सुरुवातीला सुमित हा आपल्या गोलंदाजीसाठी येत आहे. सुंदर असा चकवलेला चेंडू. एक धाव घेतोय प्रशांत ऑरेंजचा संघ. या 70 धावांचा पाठलाग कशा पद्धतीने करतायत ते पाहायचंय. नावाजलेला असा फलंदाज गुड्डू. बघूया आपल्या संघासाठी काय करतोय ते. कमिटीकडून एक सूचना आले. उत्कृष्ट असा जो संघ असेल त्या संघासाठी 1000 रुपयाचं पारितोषिक कमिटीकडून आलेलं आहे. आदर्श संघ. सुंदर असा चेंडू सुमित कडून आणि पहिल्या चेंडूवर गुड्डू याला पवेलियनचा रस्ता दाखवत. मला वाटतं हिट विकेट आहे ही. 1 रनात 1 विकेट सुमित कडून. श्रावस्तीसाठी पहिलाच असा धक्का दिलेला आहे. ची जागा घेण्यासाठी आलेला आहे तो रोहित भालेकर. पाहूया आपल्या संघासाठी रोहित काय करतोय ते. आपल्या वैयक्तिक कोट्यातील तिसरा चेंडू ना. सुंदर असा चकवलेला बॉल. सुमित हा नावाजलेला असा गोलंदाज आहे. त्याने सुंदर अशा बॅटिंग करताना जवळजवळ 30 रनाचं या संघासाठी योगदान सुद्धा दिलेलं आहे. आणि हा पहिला चौका रोहितच्या बॅट मधून. पुन्हा एकदा उंच असा मारण्याचा प्रयत्न. पाहू आज झेल होतोय का. आणि आज झेल सुटलेला. आणि रोहित 2 धावा तो संघासाठी पूर्ण करत आहे. संघाची धाव संख्या होते ती 7. 1 गडी बाद 7. सुंदर अशी गोलंदाजी. त्याचप्रमाणे सुंदर अशी फलंदाजी करताना रोहित. रिव्हर्स स्वीप मारण्याची कोशिश तिथं
संघाची धावसंख्या स्थिरावलेली आहे ती 7 धावा. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या झालेली आहे ती 7 धावा. एक गडी बाद 7. एक षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या होती ती 7 धावा. एक गडी बाद 7 धावा. बॉलरचं नाव सांगायचं आहे. हा छोटासा असा गोलंदाज रुनेश कांबळे. बघूया आपल्या संघासाठी किती विकेट घेतोय. जो फलंदाज षटकार मारल त्याला निलेश पातळे यांच्याकडून 200 रुपयाचं पारितोषिक आहे. रुनेश कांबळे अतिशय उत्कृष्ट अशा गोलंदाजाच्या तालमीत शिकलेला. प्रकाश कांबळे, अमोल कांबळे यांचे मार्गदर्शक. आणि सुंदर असा चेंडू. पाहूया झेल होतोय का. आणि हा झेल सुटलेला. एक धाव पूर्ण करतोय फलंदाज. सुंदर अशी गोलंदाजी रुनेश कडून. उत्कृष्ट असा. मला वाटतं या मॅचला सुरुवात झाल्यापासून आतमध्ये असणारा हा पहिलाच बॉल रुनेशचा. सुंदर अशी गोलंदाजी रुनेश कडून. गोलंदाज पाहूया आपल्या संघासाठी काय करतोय ते. सुंदर. हो, हा झेल होऊ शकला असता. पण झेल सुटलेला. संघाची धावसंख्या होती ती 10 धावा. संघाची धावसंख्या 10. एक बाद 10. मी मगाशी ज्या पद्धतीनं म्हणालो की रुनेशला प्रकाशजी कांबळे, अमोल कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली वाढलेला सुंदर असा बॉलर. 2 बॉल दोन्ही झेल होऊ शकत होते असे बॉल. सुंदर असे 2 चेंडू त्याने फेकलेले. सुंदर सुंदर असं क्षेत्ररक्षण. सुंदर अशी गोलंदाजी. त्याला सुंदर असं प्रतिउत्तर फलंदाजाकडून. या एक धावेनं संघाची धावसंख्या होती ती 11 धावा. पंचांचा करून व्हाईट बॉलचा इशारा. या अतिरिक्त एक धावेमुळे संघाची धावसंख्या होती ती 12 धावा. 12 धावा. एक गडी बाद 12. सुंदर अशी गोलंदाजी करत आहे तो. या प्रीमियम लीग मधला पहिला विकेट ज्याने घेतलेला आहे तो स्टंप रुनेश. रुनेशने सुंदर अशी गोलंदाजी केलेली आहे. त्रिफलाचीत, पहिला त्रिफलाचीत केलेला आहे तो रुनेशने. सुंदर असा गोलंदाज हा छोटासा आमचा श्रावस्तीचा. कर्णधाराने अतिशय विश्वासाने गोलंदाजी सोपवले आणि त्याला साजेस असं काम केलेलं आहे तो रुनेशने. त्यानंतर तुषार पडवल
दुसऱ्या ओव्हरचा खेळ सुरू. संघाची धावसंख्या होते ती किती रे? संघाची धावसंख्या 12, 2 गडी बाद 12. सुंदर असा त्रिफला उडवला होता तो रुनेशाने. या प्रीमियर लीग मधला आपला पहिला विकेट वैयक्तिक कोट्यातला रुनेशचा. छोटासा गोलंदाज सुंदर असा चेंडू. संदेश बोले यांची तेवढी सुंदर असं क्षेत्ररक्षण, पण फलंदाजाला काही रोखू शकले नाही. एक धाव फलंदाज घेताना संघाची धावसंख्या होते ती 13. जो मगाशी रुनेशनी जो त्रिफला उडवला होता यासाठी गुरुवर्य अमोल कांबळे व प्रकाश कांबळे यांनी यांच्याकडून 200 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. धन्यवाद. सुंदर अशा गोलंदाजी केली होती. कमिटी मेंबर्स यांना अतिशय आनंद झालाय. टाळ्यांच्या कडकडाटात त्याचं रुनेशचं स्वागत करत आहेत. चिले हे सुद्धा सांगतात की सुंदर अशी गोलंदाजी केलेली आहे रुनेशने. आणि आमचे कैलास बोले सांगतात अचूक टप्पा, भेदक गोलंदाजी. 9 मिनिटं बाकी राहिलेले आहेत. तिसऱ्या षटकाराची सुरुवात. सुमित तिसरं षटक घेऊन येत आहे. या श्रावस्ती संघामध्ये खूप छोटे छोटे प्लेयर आहेत आणि आपला उत्कृष्ट असं योगदान संघासाठी देताना सुमित आणि या 4 धावा, या 4 धावाने संघाला सुमित आपल्या कोट्यातील दुसरा चेंडू घेऊन येतात जाना. फलंदाजी करत आहे तो तुषार. पाहूया सुमित संघासाठी काय करतोय ते. तुषार यांनी चकवलेला चेंडू, क्षेत्ररक्षण सुंदर. प्रितेश याचा सुंदर असं क्षेत्ररक्षण. एक धावावर समाधान मानावं लागतंय ते. संघाची धावसंख्या होते ती 2 बाद 18. पुन्हा एकदा एक धाव. सुंदर अशी गोलंदाजी करत होतो सुमित. संघाची धावसंख्या होते ती 2 बाद 19. सुमित सुंदर असा डॉट बॉल काढलेला आहे आपल्या संघासाठी. सुमित सुंदर अशी गोलंदाजी करताना आवा बोल. चांगला चटवलेला चेंडू. एक धाव पूर्ण होते. दुसऱ्या धावसाठी जातोय तो. दुसरी धाव पूर्ण. या 2 धावेनं संघाची धावसंख्या होते ती 21 धावा. परत सुमितचा पुढचा चेंडू तुषार याला. सुमितचा पुढचा चेंडू तुषार याला.
चांगला चेंडू, चांगला चेंडू. शेवटची 5 मिनिटं आहेत. 3 षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या होती ती 21 धावा. 1 गडी बाद, 2 गडी बाद, 21 धावा. 12 चेंडू मध्ये 50 धावांची गरज. पुढील 12 चेंडू आणि 50 धावांची गरज. भाऊ काय वाटतं तुला, या पुढच्या 12 चेंडू मध्ये 50 धावा होऊ शकतात? तुषार हाय तर नक्कीच होऊ शकणार. नक्की होऊ शकतात असं तुला वाटतंय? मगाशी हा छोट्याशा बॉलरनी जो असा उत्कृष्ट असा त्रिफला उडवला होता, असे बॉलर या जर संघाकडे असले तर मला वाटतं एक हाती श्रावस्तीचा विजय होऊ शकतो बाबा. बॉलरचं नाव सांगायचं आहे. साहिल कांबळे. साहिल पवार. चौथं षटक घेऊन शेवतोय आपल्याकडून. पहिल्यांदा आपल्या संघाकडून चौथं षटक घेऊन शेवतोय साहिल पवार. साहिल पवार याचा पहिला चेंडू रोहित याला. साहिल पवारचा पहिला चेंडू रोहित याला. संघाची धावसंख्या आहे ती 21 धावा. 2 गडी बाद, 21 धावा. पुढील 12 चेंडू आणि 50 धावांची गरज. 12 चेंडू मध्ये 50 धावांची गरज. 12 चेंडू 50 धावा. पंचांचा करून राईट बॉलचा इशारा. या अतिरिक्त 1 धावेमुळे संघाची धावसंख्या होते ती 22 धावा. 12 चेंडू 49 धावांची गरज. साहिलचा पुढचा चेंडू सुमित याला. पंचांचा करून नो बॉलचा इशारा. या अतिरिक्त पंचांचा करून नो बॉलचा इशारा. नो बॉल आहे. संघाची धावसंख्या होती ती 25 धावा आणि हा फ्री हिट. नो बॉलचा फ्री हिट. साहिलचा पुढचा चेंडू सुमित याला. फ्री हिट हाय. चांगला चटवलेला चेंडू. तिथं कॅच इटचा इशारा आणि झेल सोडतोय. या 1 धावेनं संघाची धावसंख्या होती ती 26 धावा. साहिलचा पुढचा चेंडू 27 धावा. या 6 षटकारानं संघाची धावसंख्या होती ती 33 धावा. तर पारताडे वॉरियर्स आगे कुछ. अरे पंचांचा करून राईट बॉलचा इशारा. या अतिरिक्त 1 धावेमुळे संघाची धावसंख्या होती ती 34 धावा. 34 धावा. साहिलचा पुढचा चेंडू
साहिलचा पुढचा चेंडू रोहित याला. चांगला चटवलेला हा चेंडू. 6 धावा. या 6 धाव्यानं संघाची धावसंख्या होती ती षटकामध्ये सहा चेंडू आणि 27 धावांची गरज. 6 चेंडू आणि 27 धावांची गरज. पाताडे चॅलेंजर साठी 6 चेंडू मध्ये 27 धावांची गरज. पाहूया आता सावस्तीकडून कोण असा गोलंदाज येतोय की तो या पाताडे चॅलेंजरला थांबवू शकतो. संदेश मला श्रावस्तीचा जो संघ आहे आपल्या छोट्या छोट्या खेळाडूंना प्राधान्य देताना या 6 चेंडूमध्ये 27 धावा पाताडे चॅलेंजरला जिंकण्यासाठी पाहिजेत. श्रावस्तीनं आपला उत्कृष्ट असा गोलंदाज आर्यन गीते याच्या हातात चेंडू सोपवलेला. पाहूया आर्यन आपल्या संघासाठी काय करतोय ते. आर्यनचा पहिला असा आणि या पहिल्या चेंडूवर षटकार. या षटकारानं संघाची धावसंख्या 5 चेंडू मध्ये 21 धावांची गरज. गरज. चार चेंडू मध्ये 18 धावांची गरज. आर्यनने सुंदर असा कट केलेला आणि
धावसंख्या झालेली आहे 66. आणि आज 4 धाव्यानं संघाची धावसंख्या होते ती. दोन चेंडू मध्ये 2 षटकार पाहिजेत. श्रावस्तीला चेंडू जर आणि का 11 हा धावांची सामना गरज. जिंकायचा असेल तर आर्यनला एक डॉट बॉल काढणं गरजेचं आणि पाताडे चॅलेंजरला 2 षटकारांची गरज. सुंदर सुंदर असा चेंडू, निर्धाव असा हा चेंडू. आता एक बॉल मध्ये 11 धावांची गरज पाताडे चॅलेंजर साठी. एक धावामध्ये 11 धावांची गरज. आणि हा झेलबाद आर्यन सुद्धा आपल्या खात्यात या प्रीमियम लीगच्या सुरुवातीला आपल्या खात्यात वैयक्तिक असा पहिला विकेट. आणि श्रावस्तीनं हा 11 रनाने हा सामना जिंकलेला. या उगवता बॉलर असा आर्यन हा संघ श्रावस्ती यानं 11 रनानं हा सामना जिंकलेला. मी कमिटीचे मेंबर यांना विनंती करतोय की मॅन ऑफ द मॅच हा पुरस्कार मला वाटतं सुमित कांबळे 30 त्याने आपल्या वैयक्तिक